जर तुमचा साबुदाणा वडा तेलकट होत असेल आणि तेलामध्ये फुटत असेल तर मी व्हिडिओमध्ये काही ट्रिक्स सांगितल्या आहेत, त्या नक्की फॉलो करा. म्हणजे तुमचा वडा कधीच तेलकट होणार नाही आणि तेलातही फुटणार नाही. एकदम छान चविष्ट असा साबुदाणा वडा तुमचा तयार होईल. यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, मी स्वप्ना A1 स्वप्नाज किचनमध्ये मनापासून स्वागत. साबुदाणा वड्यामध्ये सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे साबुदाणा भिजवायचा कसा. तर साबुदाणा मी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतला आणि आता हा मी 5 ते 6 तास चांगला भिजवून घेणार आहे. जवळजवळ 5 ते 6 तास साबुदाणा भिजणं हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे. साबुदाणा यापेक्षा जास्तही भिजलेला नको, कारण यापेक्षा जास्त साबुदाणा भिजला तर तो जास्त मऊ आणि नरम पडेल आणि वडा कुरकुरीत होणार नाही आणि तो जास्त तेल पिईल. तर तुम्हाला अगदी परफेक्ट तेलकट न होणारा साबुदाणा वडा बनवायचा आहे तर ही ट्रिक नक्की वापरा. आता वडा तेलकट न व्हावा यासाठी मी आणखीन एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. यासाठी मी साबुदाणा एका चाळणीमध्ये छान मोकळा असा पसरून घेतलाय. याने होईल काय तर साबुदाण्यामधलं जे पाणी असतं ते सर्व याच्यातून निघून जाईल, साबुदाणा कोरडा होईल आणि वडा तळताना तेलात फुटणार नाही. कारण त्याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण आहे ते आपण सर्व काढून टाकलेलं असतं, त्यामुळे पाण्याचा अंशच त्यामध्ये राहणार नाही, त्यामुळे वडा तेलात फुटत नाही. तर ही सोपी ट्रिक्स तुम्ही नक्की फॉलो करा. आता साबुदाणा वड्यासाठी मी घेतले आहेत 2 बटाटे. मोठ्या आकाराचे बटाटे मी इथे घेतलेले आहेत. जर तुम्ही लहान किंवा मध्यम आकारात बटाटे घेत असाल तर तुम्ही 3 ते 4 बटाटे घेऊ शकता, पण मी इथे मोठे बटाटे घेतलेत. आता हे मी उकळायला ठेवणार आहे. मी सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि एक कॉमेंट देखील नक्की करा. आता मी इथे घेतले आहेत अर्धी वाटी शेंगदाणे. हे शेंगदाणे आपल्याला चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता 2 बटाटे मी उकडून त्याचे साल काढून घेतले आहेत आणि ते मोकळ्या हवेमध्ये ठेवलेत, म्हणजे थोडंफार याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण असेल ते त्यामुळे कोरडं होईल. आता हे बटाटे मी किसून घेणार आहे. किसणीने बटाटा छान किसून घेतला तर छान साबुदाण्यामध्ये एकसारख्या प्रमाणात आपल्याला मिक्स करता येतो. तर जवळजवळ 5 ते 6 तास साबुदाणा इथे छान भिजलेला आहे आणि आता यामध्ये मी जे पदार्थ घालणार आहे त्याने आपल्या साबुदाणा वड्याला एक खूप छान अशी चव येणार आहे. तर यासाठी मी घेतले आहे उकडलेले बटाटे किसून, अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, शेंगदाण्याचा बारीक कूट घेतला आहे. इथे मी 2 प्रकारे शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, एक जाडसर आणि एक बारीक. बारीक कूट हा बाइंडिंगसाठी आहे आणि याच्याने ओलसरपणा कमी होऊन वडा तेलकट होत नाही. आणि जाड कूट जो आहे शेंगदाण्याचा तो या साबुदाणा वड्यामध्ये खूप छान लागतो. यात मी टाकणार आहे पाव चमचा काश्मीरी लाल मिरची, अर्धा चमचा साखर घेतली आहे, अर्ध्या लिंबाचा रस टाकायचा आहे. याने छान आंबट अशी चव तर येईलच, पण वडे छान पोकळ होतील. 1 चमचा सैंधव व मीठ घेतलेलं आहे. साबुदाणा वड्यासाठी लागणारे सर्व जिन्नस आता मी यामध्ये टाकून घेतलेत. जर यापैकी कुठला एखादा पदार्थ जो तुम्हाला उपवासासाठी चालणार नाही तर तो तुम्ही स्किप करू शकता. आता सर्व जिन्नस एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. व्हिडिओची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. आता सर्व पदार्थ साबुदाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाले आहेत. हव्या त्या आकारामध्ये तुम्ही साबुदाणा वडे बनवू शकता. गोल किंवा चपट्या आकारामध्ये साबुदाणे करून घ्यायचे. मला चपट्या शेपचे या आकाराचे साबुदाणे वडे खूप आवडतात, म्हणून मी इथे वड्यांना चपटा आकार देणार आहे. या आषाढी एकादशीला हा साबुदाणा वडा तुम्ही नक्की ट्राय करा आणि एक छानशी कमेंट मला नक्की करा. आता हलक्या हाताने सगळे वडे मी तयार करून घेणार आहे. अगदी हलक्या हाताने वडे बनवायचे, म्हणजे आतून पण ते छान पोकळ होतात, फुलतात. सगळे वडे मी एकचदा बनवून एका प्लेटमध्ये ठेवणार आहे आणि वडे बनवते तोपर्यंत मी एका बाजूला गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवले. वडे तेलकट होऊ नये म्हणून तेल चांगलं तापणं हे खूप गरजेचं आहे. एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवले आणि हे तेल आता चांगलं तापलेलं आहे. आता वडे टाकायच्या आधी गॅसची फ्लेम कमी करायची आहे, म्हणजे जर जास्त तेल गरम असेल आणि अशा तेलामध्ये आपण वडे तळले तर ते पटकन जळू शकतात आणि आतून कच्चे राहू शकतात. तर आता गॅसची फ्लेम कमी करून चांगले कुरकुरीत होईपर्यंत वडे आपल्याला तळून घ्यायचे. तळताना खूप जास्त वडे एकचदा घालायचे नाहीत. 2 ते 3 वडे तेलामध्ये आधी सोडून व्यवस्थित तळून घ्यायचे. यानंतर बाकीचे उरलेले जे वडे आहेत ते आपण तळून घेऊया. वडे तेलात टाकल्यानंतर ते एका बाजूने चांगले पूर्ण होऊ द्यायचे लालसर, त्यानंतर उलटायचे. म्हणजे एका बाजूने वडा चांगला शेकलेला असला तर तो उलटताना तो तुटत नाही किंवा फुटत नाही.
तर यासाठी वडा आधी एका बाजूने चांगला होऊ द्या. आता वडे मला एका बाजूने चांगले झालेले दिसत आहेत, म्हणून आता मी हे उलटून घेणार आहे. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल आपली एक बाजू किती छान तळली गेली आहे वड्याची, आणि आपला वडा उलटताना अजिबात तुटलेला नाही. तर ही पण टिप्स साबुदाणा वडा करताना खूप इम्पॉर्टंट आहे. ही तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे एकदम परफेक्ट कुरकुरीत साबुदाणा वडा तयार होतील. आता दोन्ही बाजूने साबुदाणे वडे छान तळलेत. एका प्लेटमध्ये मी हे काढून घेते. उपवासाची चटणी किंवा दह्यासोबत हे वडे तुम्ही सर्व करू शकता. तर तयार झाला आहे आपला कुरकुरीत साबुदाणा वडा. व्हिडिओ आवडला तर आपल्या मराठमोळी A1 स्वप्नाज किचनला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका.